हे बघा एकदम मऊसूत झालेली आहे, अजिबात चिवट लागत नाही आहे हाताला. कसे साबुदाणे बघा कसे फुलले आहेत, छानपैकी खिचडी तयार झालेली आहे. चला तर तुम्हाला एक मी रेसिपी दाखवते. नमस्कार, मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनलवर स्वागत करते. आज तुम्हाला मी बटाटा घालून साबुदाण्याची खिचडी करून दाखवणार आहे. बघा, तांदूळ घेतले. हे तांदूळ स्वच्छ धुवून 2 ते 2.5 तास भिजत ठेवणार आहे. जर तुम्ही रात्रभर भिजत ठेवलात ना तरी चालेल. ते स्वच्छ धुवून घेते आणि भिजत ठेवते. हे बघा धुतले आहेत. त्याच्यानंतर पाणी टाकणार आणि 2 ते 2.5 तास असंच ठेवणार. तर ते 3 तास म्हणजे जास्त वेळ ठेवलं तरी पण चालेल, पण ते असं जास्त 2 ते 2.5 तास ठेवलंच पाहिजे भिजायला. आणि त्याच्या लेवलला पाणी ठेवायचं आणि असं भिजत ठेवायचे. ते झाकण ठेवते आणि असंच मी भिजायला देते. हे बघा साबुदाणे चांगली भिजली आहे. जवळजवळ त्याला 2 ते 2.5 तास तर मी भिजत ठेवले स्वच्छ धुवून. बघा चांगले भिजले आहेत. यासाठी मी हे बघा शेंगदाण्याचं कूट घेतलंय, क्रश करून घेतलंय शेंगदाणे भाजून. बटाटा पातळ कापून घेतलाय. हे बघा पूर्ण पातळ चिरलंय आणि ते कापून घेतलंय. ते साखर, मीठ, चवीपुरतं मीठ, ओली मिरची, कढीपत्ता आणि ओलं खोबरं घालायचं तर घाला, नाही घातलं तर पण चालेल, असं काही गरज नाही आहे, पण छान लागतं. ओलं खोबरं तापत ठेवली आहे. त्यात मी तेल ओतलं. तेल चांगलं तापायला द्यायचं आहे. तेल तापलं त्यात आता ओली मिरची, म्हणजे एकदम पण जास्त तापायचं नाही. तर मिरची टाकलं लगेच ना अंगार उडते, मग थोडंसं कमी हलकं तापलेलं असतं मिरची टाकायची आणि मग गॅस बारीक करायचा. जास्त कडकडीत तापवलं आणि ते मिरची टाकली ना पटकन अंगार उडते मिरची. आणि चांगली भाजून घ्यायची मिरची. मिरची भाजली आणि बटाटीला चिरून पाण्यात टाकलेली, त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं. पाणी ठेवायचं नाही अजिबात. आणि हे तेलामध्ये टाकायची बटाटी. कच्ची बटाटी आहे, उकडून नाही घेतली आहे. ते पाण्यामध्ये टाकायची, तेलामध्ये टाकायची आणि परतून घ्यायचं. ते परतताना ना जरा आपलं तोंड बाजूला करायचं, अंगार उडतं तेल. एकदम जाड कापायची नाही बटाटी थोडी पातळ कापायची. एकदम पण पातळ नाही कापायची आणि एकदम जाड पण नाही कापायची. यात ना आता मी थोडं मीठ घालते. हे बघा मीठ थोडं टाकते, बटाटीला मीठ लागलं पाहिजे. मीठ टाकलं आणि आता चांगलं हलवून घ्यायचं. बटाट्यामध्ये मीठ टाकताना थोडं जास्त नाही टाकायचं, किंचित कमी टाकायचं एकदम. कारण काय बटाट्यामध्ये मीठ थोडं जास्त टाकलं ना तर त्या हिशोबाने तर हे होतं, बटाटे खारट होते, भरपूर खारट होते. एकदम कमी टाकायचं मीठ. लागलं तर वरून मग मीठ टाकायचं याला खिचडीला. ह्याच्यावर काय करायचं, गॅस बारीक करायचा आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं. हे बघा त्याला झाकून ठेवायचं, मध्ये मध्ये चेक करायचं. हे बघा मध्ये चेक करते आता मी. आणि चेक करताना असं दाबून बघायचं काही त्याने, म्हणजे का ते भाजली की नाही शिजली की नाही ते कळतात. म्हणजे जवळपास शिजत आलेले आहेत. अजून थोडंसं शिजायला देणार मी. शिजताना पाणी वगैरे काहीच घालायची गरज नाही, तेलावरच शिजतं ते. हे बघा पटकन शिजतात 5 मिनिटात ते तेलावर.
परत झाकण ठेवते 2 मिनिटासाठी. हे लगेच शिजतात, मध्ये मध्ये ढवळायचे. हे बघा मी परत एकदा चेक करते. हे बघा छानपैकी शिजले, लगेच शिजतात ते. 5-10 मिनिटात लगेच बटाटे शिजून जाते. हे बघा आता मी साबुदाणा तांदूळ टाकते. पूर्ण ते हलवून घ्यायचं. साबुदाणा तांदूळ टाकायचे, सगळं हलवून घ्यायचं पूर्ण. तेल सगळीकडे लागलं पाहिजे. सुरुवातीला आपल्याला वाटतं तेल जास्त आलं, पण तेल जास्त नसतं, त्या हिशोबाने तेल टाकलेलं असतं. हे मीठ आणि साखर टाकते, मग सगळीकडे लागेल ते. चांगलं ढवळून द्यायचं. हे बघा खालीपासून तर काहीच घालायचं आपण, आणि सगळं व्यवस्थित ढवून घ्यायचं. आता मी शेंगदाण्याचं कूट आहे ना ते टाकते. हे बघा एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेली आहे. ओलं खोबरं घालते, मिक्स करून घेतो. ओलं खोबरं नाही घातलं तरी चालेल, त्याची गरज नाही, पण जरा खाताना जरा छान लागतं दाताखाली आल्यावर, म्हणून घालायचं. हे बघा त्या 2 मिनिटात इथे झाकण ठेवायचं, म्हणजे साखर वगैरे सगळं विरघळून त्याला लागेल. तर मध्ये मध्ये ढवळायचं, चेक करायचं. आता जरा 2 मिनिटात झाकण लावून ठेवते याला. हे बघा मी चेक करते. हे बघा खिचडी झालेली आहे. गॅस बंद करते. पूर्ण एकदा हलवून घ्यायचं पूर्ण, म्हणजे खाली ती पटकन जाऊन चिपकतं ना, म्हणून हलवून घ्यायचं. बघा तुम्ही बघू शकता किती मौसूद झाली आहे ती. बघा अजिबात चिवट झालेली नाहीये. ही बघा माझी खिचडी पण झालेली आहे. आणि मी केलेली खिचडी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. अशाच वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहीन. आणि प्लीज मला सपोर्ट करा. चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन.